बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। शिरोळ सुविधा केंद्रावर कामगारांचा टाळाठोक आंदोलन। संघटना प्रमुख डॉक्टर शंकरदादा माने स्वतः उपस्थित। कार्यालयाला स्वतःच्या हाताने टाळे। संतप्त कामगारांचा यल्गार। 6 जानेवारीला सहाय्यक कामगार आयुक्तांकडून बैठक जाहीर। बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या वतीने शिरोळ येथील कामगार सुविधा केंद्रावर आज जोरदार टाळाठोक आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात संघटना प्रमुख डॉक्टर शंकरदादा माने हे स्वतः उपस्थित होते। कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत स्वतःच्या हाताने कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलनाचे नेतृत्व केले। कामगारांच्या स्मार्ट कार्ड, प्रोफाइल दुरुस्ती, शिष्यवृत्ती तसेच नोंदणी व नूतनीकरण यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या व प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनामुळे शिरोळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। कामगारांचा संताप त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता। आमचे न्याय हक्क मिळाल्याशिवाय आता गप्प बसणार नाही अशी ठाम भूमिका कामगार व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी माननीय जानकी भोईटे यांनी तात्काळ दखल घेतली असून दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी इचलकरंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनात अधिकृत बैठक आयोजित करण्यात येईल। तसेच सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। हे आंदोलन संघटना प्रमुख डॉक्टर शंकरदादा माने यांच्या आदेशानुसार व प्रदेश उपाध्यक्ष माननीय संतोष कुमार वानखडे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत तीव्र व शिस्तबद्ध स्वरूपात पार पडले। यावेळी आंदोलनात खालील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। माननीय डॉक्टर शंकरदादा माने, संघटना प्रमुख संतोष भाऊ वानखडे, रेश्मा संतोष वानखडे, बापूसाहेब करडे, अमन सय्यद, आकाश लोंढे, सविता शंकरदादा माने, संजना आठवले, इरळीगावच्या सरपंच हेमलता जाधव, राणी तेवडे, राहुल बनसोडे। कामगारांच्या मते 8 ते 9 महिने शिष्यवृत्ती व विविध लाभ प्रलंबित ठेवणे हा थेट अन्याय असून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे गरीब व कष्टकरी कामगारांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे। आज टाळे ठोकले आहे, उद्या गरज पडल्यास आंदोलन आणखी तीव्र करू। कामगारांना त्यांचा हक्काचा न्याय मिळाल्याशिवाय बहुजन असंघटित कामगार संघटना शांत बसणार नाही असा इशारा दिला। बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ या सुविधा केंद्राला बहुजन कामगार संघटनेच्या माध्यमातून टाळेठोक आंदोलन करण्यात आले। या टाळेठोक आंदोलन करण्याच्या पाठीमागचा उद्देश गोरगरीब गरजू कामगारांचं पिळवणूक करणाऱ्या सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे या आपल्या मनमानी कारभार करत असतात। त्या आपल्या मनाप्रमाणे कायदा सुव्यवस्था आणि कामगार ॲक्ट हा धाब्यावर बांधून त्या आपल्या मनाप्रमाणे काम करत असतात। त्यांच्या निश्चितार्थ हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। वास्तविक बघता कामगारांची पिळवणूक कशी करायची ती ह्या अधिकाऱ्याकडून कारण या अधिकाऱ्यांनी विसरलेलं आहे की या कामगारांनी ज्या वेळेला टॅक्स भरतात त्यानंतर यांना पगार मिळतो आणि यांचं घर चालतं। परंतु आज आपण बघतोय की भांडी पेटी निकृष्ट दर्जाची दिली जातात, जेवणाचा भ्रष्टाचार झाला, अनेक गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी केलेला आहे। आजपर्यंत या शिरोळमध्ये किंवा इचलकरंजीमध्ये जो काय प्रकार कामगारांच्या बरोबर झालेला आहे तो आमची कामगार संघटना कधीही सहन करणार नाही। बेकायदेशीर कोणत्याही गोष्टीला भीक घालणारी आमची संघटना नाही। आमच्या संघटनेच्या माध्यमातून जे कामगार आहेत ते लिगली कामगारांचं काम केलं जातं, लिगली त्यांच्या सगळ्या गोष्टी राबवले जातात। सुविधा केंद्रांना चुकीच्या पद्धतीने माहिती द्यायची आणि त्या कामगारांना कधी पाहिजे तेव्हा बोलवून घ्यायचं, त्यांचा पगार बुडवायचा, त्यांचं काम सत्यानाश करून टाकायचा ही भूमिका या सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांच्या असल्या। या भूमिकेच्या निश्चितार्थ आज आम्ही त्या ऑफिसला टाळाठोक आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन सक्सेस ठरलेलं आहे। आणि आज आमची 6 तारखेला एक बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये या मागण्या संदर्भात आमच्या ज्या मागण्या आंदोलनाच्या त्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर या कामगारांच्या लाभ आहेत ते मिळाले नाहीत तर यापेक्षाही मोठे आंदोलन आम्ही करणार आहे। एवढेच या माध्यमातून इशारा आज आम्हाला द्यायचा आहे। सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय कामगार। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून
बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.